असे काही चिन्ह आहेत की जे तुम्हाला दर्शवतात की तुमच्या बालकाची तब्येत ही ठीक नाही आहे. हे चिन्ह खालीलप्रमाणे. सगळ्यात प्रथम चिन्ह ते जे तुम्हाला दर्शवतं की बाळ ठीक नाही आहे ते म्हणजे बाळ दूध प्यायचं सोडून देतं किंवा बाळ सुस्त होतं किंवा बाळाचं सकिंग पुअर होतं. दुसरं चिन्हमध्ये म्हणजे बाळाचा श्वासोश्वासची गती ही नॉर्मल ब्रिदिंगपेक्षा जास्त वाढते किंवा जर बाळाचे हातपाय किंवा ओरल कॅव्हिटी निळी पडते आणि बाळ शांत पडून राहतं किंवा जर बाळाला परसिस्टंट वॉमिटिंग होत असेल आणि बाळाचं वजन नीट वाढत नसेल तर जर रोजपेक्षा बाळाने लघवी कमी केली आणि बाळाचं युरिन आउटपुट कमी झालं तर हे खराब चिन्ह आहे. त्याचप्रमाणे जर बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि बाळ हिरव्या आणि पिवळ्या प्रकारची उलटी करतंय किंवा कंटिन्युअस बाळ रडतंय आणि काही केल्या बाळ थांबत नाही आहे रडायचं, बाळ दूध पित नाही आहे, तर तुम्ही लगेचच बाळाच्या डॉक्टरांना तुमच्या बाळाला दाखवलं पाहिजे. असे बरेच चिन्ह आहेत जसे की ॲबनॉर्मल मुवमेंट जर तुम्हाला बाळामध्ये सापडले, जसं की सायकलिंग मुवमेंट आहे, लिप स्मॅकिंग आहे, अशा मुवमेंट जर किंवा अप्रोलिंग ऑफ द आयबॉल आहे, अशा जर काही मुवमेंट्स तुम्हाला दिसल्या तर तुम्ही त्वरित तुमच्या बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. तुमच्या मनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असतील अशी मी आशा करतो. तरी ह्याच्यापेक्षाही काही तुमचे वेगळे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.